पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि या शिष्टमंडळात प्रसाद लाड यांच्यासह आणखी काही मंत्र्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे। हे शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करणार आहे। तर मनोज जरांगे यांनी 30 मे पासून अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली होती। त्यानंतर जरांगे यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीमध्ये चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं। त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अंतरवालीमध्ये जात आहेत। या चर्चेतून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय। असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर मनोज शिरुरे बालरोग तज्ञ असून त्याच्यावर मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। शिरुरेचे शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णीशी चांगले संबंध आहेत। सध्या शिवराज मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी हे दोघंही अटकेत आहेत। मात्र सीबीआय आता मनोज शिरुरे आणि त्याच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहे। नीट पेपर लीक प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार नीटचं प्रश्नपत्र 5 राज्यांमध्ये विकलं गेल्याचा संशय आहे। या संपूर्ण रॅकेटचं एपिसेंटर महाराष्ट्र असल्याचं तपासामध्ये समोर येत आहे। महाराष्ट्रानंतर राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रमाणात पेपर विकला गेल्याची माहिती आहे। शिवाय बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये देखील पेपर पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सीबीआय आता पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत आणि कोणत्या पालकांमार्फत पोहोचला याचा तपास करतंय। तर शिवराज मोटेगावकर, कुलकर्णी यांच्यासह सर्व आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असून पेपरच्या बदल्यात पैसे जमा करणाऱ्यांची माहिती देखील तपास यंत्रणा शोधते।